की नुसतं कपाळाला भांडारा लावून धनगर आहे म्हणणं सोपं असतंय, पण जातीसाठी लढायला सुद्धा धनगराचं रक्त लागतंय. त्याच्यामुळे उगाच मल्हारराव होळकर यांचं नाव घ्यायचं, तिकडे जयंत्या साजऱ्या करायच्या, पिवळ्या झेंड्याखाली एक व्हायचं, आणि जेव्हा खरी लढाई त्या मैदानावर चालू असताना तुम्ही जे बघायची भूमिका घेतात, तर मी सांगतो येणाऱ्या काळात धनगर समाज आणि येणारी आपली पिढी तुम्हाला नक्कीच माफ केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या धनगर समाज बांधवांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या हातातले प्रत्येक कामं टाकून द्या. कामं तर आपल्या पाचीला पुजले नाही. त्याच्यामुळे हे जे काही 2-4 दिवस आहेत आपल्याला, हे खूप महत्वाचे. सरकारला जर चुकवायचं असेल, या सरकारला जर आपल्या पुढे नतमस्तक करायचं असेल, तर तुम्हाला ताकदीनं मुंबईला यावं लागेल. ज्या पद्धतीने तुम्ही जालन्याला आलात, त्याच्या डबल ताकदीने जर तुम्ही आलात, तर मी एक धनगर समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता आणि त्या जातीत जन्माला आलो म्हणून मला जास्त अभिमान नाही तर माझ आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगायलो, तुम्ही जर त्या ताकदीनं तुम्ही जर उद्या आझाद मैदानावर आले तर नक्कीच सांगतो, गेली 70 ते 80 वर्ष झालं जे आपण संघर्ष करायचो, हा संघर्ष उद्याचा टोकाचा असणार आहे. त्याच्यामुळे भाऊ तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जरी आज इथं असताल तर पूर्ण महाराष्ट्र आज तुमच्याकडे, माझा गाव गळ्यातला धनगर समाज तुमच्याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. पण मला एक सांगायचंय, मी इथून महाराष्ट्रातल्या तमाम समाज बांधवांना सांगतो की तुम्ही उद्या कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही हालतीत बहाणे न लावता तुम्ही आज रात्री निघा. एसटी निघा. रेल्वेनं तर आपल्याला काही तिकीट द्यायची गरजच नाही. त्याच्यामुळे आपण काय मोकळं सांगायचं झालं तुम्ही कसं द्या, पण उद्या तुम्ही सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर दिसावं.